प्रश्न क्रमांक 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी झाला? तुमचे पर्याय आहेत: ए. 1 मे 1891, बी. 14 एप्रिल 1891, सी. 14 एप्रिल 1889, डी. 14 मे 1889. तुमचे बरोबर उत्तर आहे 14 एप्रिल 1891. प्रश्न क्रमांक 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला? तुमचे पर्याय आहेत: ए. सोलापूर, बी. महू, सी. इंदूर, डी. मुंबई. तुमचे बरोबर उत्तर आहे महू. प्रश्न क्रमांक 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते? तुमचे पर्याय आहेत: ए. मोहनदास आंबेडकर, बी. रामजी आंबेडकर, सी. रामजी मालोजी सकपाळ, डी. रामचंद्रजी मोहिते. तुमचे बरोबर उत्तर आहे रामजी मालोजी सकपाळ. प्रश्न क्रमांक 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचे नाव काय होते? तुमचे पर्याय आहेत: ए. जिजाबाई, बी. अहिल्याबाई, सी. संत्याबाई, डी. भीमाबाई. तुमचे बरोबर उत्तर आहे भीमाबाई. प्रश्न क्रमांक 5. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायद्याचा अभ्यास करण्यासाठी कुठे गेले होते? तुमचे पर्याय आहेत: ए. जपान, बी. दक्षिण आफ्रिका, सी. वॉशिंग्टन, डी. लंडन. तुमचे बरोबर उत्तर आहे लंडन. प्रश्न क्रमांक 6. डॉक्टर आंबेडकरांनी कोणते मासिक प्रकाशित केले? तुमचे पर्याय आहेत: ए. आखर, बी. नॅशनल दस्तक, सी. मूकनायक, डी. डेफ सोसायटी. तुमचे बरोबर उत्तर आहे मूकनायक. प्रश्न क्रमांक 7. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणतात? तुमचे पर्याय आहेत: ए. भीमराव आंबेडकर, बी. महात्मा गांधी, सी. जवाहरलाल नेहरू, डी. भगत सिंग. तुमचे बरोबर उत्तर आहे भीमराव आंबेडकर. प्रश्न क्रमांक 8. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न कधी देण्यात आले? तुमचे पर्याय आहेत: ए. 1985, बी. 1980, सी. 1990, डी. 1973. तुमचे बरोबर उत्तर आहे 1990. प्रश्न क्रमांक 9. डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या विद्यापीठातून पीएचडी मिळवली? तुमचे पर्याय आहेत: ए. ऑक्सफर्ड विद्यापीठ, बी. कोलंबिया विद्यापीठ, सी. हार्वर्ड विद्यापीठ, डी. केम्ब्रिज विद्यापीठ. तुमचे बरोबर उत्तर आहे कोलंबिया विद्यापीठ. प्रश्न क्रमांक 10. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी भारतात कोणत्या नावाने साजरी केली जाते? तुमचे पर्याय आहेत: ए. संविधान दिन, बी. महापरिनिर्वाण दिन, सी. सामाजिक न्याय दिन, डी. दलित दिन. तुमचे बरोबर उत्तर आहे महापरिनिर्वाण दिन.